नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत गुरुचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव. या शृंखलेमध्ये आज कुंभ रास आणि कुंभ लग्नाच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती. दिनांक 14 मे 2025 रोजी सर्वाधिक शुभता प्राप्त असलेला हा गुरुग्रह आपली सध्याची वृषभ राशी सोडून मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. गुरु हा एका राशीमध्ये साधारणतः 13 महिन्यांच्या कालखंडासाठी वास्तव्यास असतो, परंतु सध्याचा हा गुरुग्रह आपल्या अतिचार गतीत आहे. त्यामुळे गुरु हा सतत राशी परिवर्तन करत असलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापूर्वी सुद्धा कोरोना काळामध्ये हा गुरु अतिचारी होता आणि त्याचे होणारे परिणाम हे सर्व जगताने पाहिलेले आहेत. आत्ताचा हा सुद्धा गुरु आपल्या अतिचारी गतीत आहे. जेव्हा गुरु, राहू, केतू किंवा शनी यासारखे ग्रह राश्यांतर करतात तेव्हा त्याचे राशीफल हे आपली चंद्ररास आणि आपली लग्नरास अशा दोनही राशीनुसार पाहायचे असते आणि त्यानंतर एकत्रितपणे निर्णय घ्यायचा असतो. कारण जीवनामध्ये सर्व धार्मिक कृत्यांचा आणि शुभ कार्यांचा कारक हा गुरुग्रह आहे आणि म्हणूनच गुरुचे राश्यांतर हे सखोलतेने अभ्यास करून पाहायचे असते. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. कुंभरास आणि कुंभ लग्नाच्या जातकांचा विचार करता गुरु हा त्यांच्यासाठी द्वितीय भाव म्हणजे धनभाव आणि लाभ भाव म्हणजे 11वा भाव या दोन भावांचा स्वामी आहे. आणि असा हा गुरु तुमच्यासाठी पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. आणि पंचम भावातून गोचर करत असलेल्या या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर, लाभ भावावर म्हणजे एकादश भावावर आणि त्याचबरोबर लग्न भावावर पडणार आहे. कुंभ राशीच्या आणि लग्नाच्या जातकांसाठी ही एक मोठी श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण झालेली आहे. महाधनी योगाचा निर्माण हा गुरु तुमच्यासाठी करत आहे. कारण द्वितीय भाव हा धनभाव आणि 11वा भाव हा लाभ भाव आहे. आणि म्हणूनच कुंभ राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण एक श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करणारे असणार आहे. जीवनामध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात या कालखंडात तुम्ही करू शकणार आहात. जीवनाला सकारात्मक कलाटणी देणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी घेऊन आला आहे. कुंभ राशीच्या जातकांना 7.5चा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे आणि त्यामध्ये गुरुचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला काहीसे दिलासा देणारे असणार आहे. कुंभ रास आणि कुंभ लग्नाच्या जातकांसाठी गुरु द्वितीय आणि 11व्या भावाचा स्वामी असून पंचम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची अमृतमयी दृष्टी ही तुमच्यासाठी नवम भाव, एकादश भाव आणि लग्न भावावर पडत आहे. पंचम भाव हा विद्येचा भाव आहे. त्याचबरोबर हा भावनांचा आणि संततीचा सुद्धा भाव आहे आणि त्याचबरोबर वाणीचा सुद्धा विचार पंचम भावावरून सुद्धा केला जातो. सृजनशीलतेचा असा हा भाव आहे आणि येथे सर्वाधिक शुभ गुरुग्रह आपला गोचरीचा भ्रमणकाळ व्यतीत करणार आहे. गुरुची दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर पडत आहे. हा भाग भाग्याचा भाव आहे. या कालखंडात तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळताना दिसत आहे. या कालखंडात तुमचा भाग्योदय सुद्धा होताना दिसून येत आहे. गुरुची 7वी दृष्टी तुमच्यासाठी लाभ भावावर म्हणजे 11व्या भावावर पडत आहे. हा भाव कामनांचा भाव आहे, इच्छापूर्तींचा भाव आहे आणि यावर गुरुची असलेली सप्तम दृष्टी ही अमृतमयी दृष्टी तुमच्या इच्छांची पूर्ती करणार आहे, तुमच्या कामनांची सिद्धी करणारा असा हा कालखंड आहे. आणि गुरुची 9वी दृष्टी ही तुमच्या लग्न भावावर पडत आहे. हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे, तुमच्या आत्म्याचा भाव आहे. या कालखंडात तुमच्यातील आत्मविश्वास हा वाढलेला दिसून येणार आहे आणि त्यामुळे आत्मविश्वासामुळे तुमच्या आकर्षणामध्ये वृद्धी होणार आहे आणि त्याचा तुम्हाला लाभही होताना दिसत आहे. पंचम भावात गोचर करणारा हा भाव गुरु असल्याने हा भाव जसा विद्येचा आहे तसाच भावनांचा सुद्धा भाव आहे आणि म्हणूनच प्रेमीजनांसाठी सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत अनुकूल असेच आहे. ज्या प्रेमीजनांना आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही किंवा त्याविषयी बोलणी करण्यास सुद्धा हरकत नाही. प्रेमीजनांचे विवाह हे जुळून येऊ शकतात आणि दाम्पत्य जीवनाचा विचार करता सुद्धा दाम्पत्य जीवनासाठी
हा गुरु त्यांच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे. काही शुभ समाचार सुद्धा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहेत आणि ज्या दंपतींना संततीची कामना आहे अशांच्यासाठी सुद्धा हा गुरु शुभ संकेत घेऊन येताना दिसत आहे. ज्यांना संततीची कामना आहे त्यांची संततीची कामना हा गुरु तुमच्यासाठी पूर्ण करणार आहे. आणि विद्यार्थी वर्गाचा विचार करता सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असेच आहे. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलता घेऊन येत आहेत. वाणिज्य क्षेत्र, बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्र किंवा सखोल अध्ययन म्हणजे रिसर्च क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण एक अत्यंत श्रेष्ठ स्थिती निर्माण करत आहे. तुमचे मन सुद्धा तुमच्या अभ्यासात हे लागणार आहे आणि तुमच्या अभ्यासात एक प्रगल्भतेची नवी दृष्टी तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. नोकरीचा विचार करता सुद्धा प्रमोशनचे योग या कालखंडात तुमच्यासाठी हा गुरु घेऊन येत आहे आणि त्यासाठी तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाणे हे गरजेचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या विचार करता सुद्धा गुरुचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण द्वितीय भाव हा धनाचा भाव आहे आणि धनकारक असलेला हा गुरु लाभभावावर दृष्टी टाकत आहे. म्हणून जे शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा गुरु अनुकूलताच घेऊन येताना दिसत आहे. आणि कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. त्याचबरोबर आकस्मिक धनलाभाचे योग सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. धनेश आणि लाभेश असा हा असलेला गुरु तुमच्यासाठी एक श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे आणि ह्याचा फायदा घेणे हे तुमच्याच हातात आहे. ज्यांना गुरु दीक्षा घेण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा सुद्धा या कालखंडामध्ये पूर्ण होताना दिसत आहे. आणि कुंभ रास आणि कुंभ लग्नांच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार केल्यास शारीरिक आणि मानसिक अशा दोनही स्वास्थ्याचा लाभ कुंभ रास आणि कुंभ लग्नांच्या जातकांना मिळताना दिसत आहे. मानसिक त्रास, निगेटिव्हिटी, उदासीनता जर यापूर्वीच्या कालखंडात असेल तर त्यातून बाहेर पडण्यास किंवा मुक्ती मिळवण्यास हा गुरु तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. तुमचे मनोबल या कालखंडात नक्कीच वाढणार आहे. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन, योगा, जपजप्य यांचा जर आधार घेतला तर त्यामध्ये लवकर सुधारणा सुद्धा होताना दिसत आहे. साडेसातीच्या त्रासातून हा गुरु तुम्हाला सुटका करून घेणारा असा वाटत आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह शुभ स्थितीत आहे किंवा गुरु मजबूत अवस्थेत आहे, ज्यांना गुरुची महादशा चालू आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा कारक आहे, अशा वेळी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी श्रेष्ठतम लाभ घेऊन येताना दिसत आहे. परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये जर गुरु बाधित असेल, कमकुवत असेल तर अशांसाठी हा गुरु शुभफले त्याची मिळवण्यासाठी गुरुचा जप करणे किंवा गुरुची आराधना करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यायोगे तुम्हाला गुरुचे हे गोचर भ्रमण अधिकाधिक सुखद व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रत्येक गुरुवारी दत्ताच्या किंवा विष्णूच्या म्हणजे श्रीहरी विष्णूंच्या देवळात दर्शन घेणे, त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी दत्ताच्या देवळामध्ये हरभऱ्याची डाळ, गूळ, पिवळे फूल, केवड्याची अगरबत्ती आणि यथाशक्ती दक्षिणा यांचे दान केल्यास सुद्धा गुरुचे शुभत्व प्राप्त होण्यास तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ज्यांना गुरुचे हे गोचरीचे भ्रमण थोडे अशुभ आहे अशांनी प्रत्येक गुरुवारी त्याच्या बीजमंत्रांचा जप केल्यास सुद्धा त्यांना अनुकूल असे यश मिळू शकणार आहे. गुरुचा बीजमंत्र हा ओम ब्रूम बृहस्पतये नमः असा आहे. या मंत्राचा दररोज 108 वेळा संकल्पपूर्वक जप केल्यास त्यांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यास गुरु त्यांना मदत करणार आहे. आणि लहान मुलांना एखाद्या किंवा 5 गुरुवार तरी कमीत कमी आणि शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी पिवळ्या मिठाईचे दान करणे हे सुद्धा तुमच्यासाठी गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी फायदेशीर असणार आहे. अशा रीतीने आज आपण गुरुचे होणारे गोचरीचे परिवर्तन आणि त्याचा कुंभ रास आणि कुंभ लग्नांच्या जातकांवर होणारा परिणाम याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. पुढील भागामध्ये आपण मीन रास आणि मीन लग्नांच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचरीचे भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया मीन राशीच्या जातकांची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.